नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आयज सकाळ फुडेंच दिल्लींतल्यान एका नॅशनल मिडियाच्या रिपोर्टरान म्हाका फोन केलो आणि आमची पुराय टीम गोंयांत आयल्या अशी माहिती ताणें दिली. एक आघाडीचे अशा पद्दतीचे हे नॅशनल चॅनल आणि त्या नॅशनल चॅनलाचो जो रिप्रेझेंटेटिव्ह आसलो ताणें फोनार सांगलें की आपूण गोंयांत पावला पुराय टीमी सयत आणि आपल्याक कांय हडफडचें जे प्रकरण जालें त्या प्रकरणाच्या विशीं आपल्याक थोडी हेल्प लागतली. हांवें सांगलें ऑफकोर्स आय विल बी अवेलेबल फॉर एनी हेल्प. तुम्ही म्हाका फोन करा कितें गरज पडली जाल्यार. आणि उलयता उलयता ताणें एक गजाल सांगली की पुराय नॅशनल वेगवेगळ्या मिडियाच्यो सगळ्यो टीम फुल फ्लॅज टीम ह्यो गोंयांत येवपाक भायर सरल्या. कांय टीमी ऑलरेडी गोंयांत पावल्या. कितें मेजर एक्शन जावपाक शकता काय? हांवें विचार केलो की कितें मेजर एक्शन जावपाक शकता काय? ऑफकोर्स डिसेंबर हो टुरिझम सीझन आणि आरपोरा प्रकरणांतल्यान ह्या टुरिझम सीझनान एक व्हडलो इन्सिडंट घडल्या कारणान घडये सगळी नॅशनल मिडिया गोंयांत येवपाक शकता. पूण मागीर तांणी एक पॉइंट सांगलो आणि त्या पॉइंटा वयल्यान एक सिरियसनेस ह्या विशयाचेर लक्षांत आयलें. तांणी उलयता उलयता अशें म्हटलें की गोंयांत बुलडोजर एक्शन जावपाक शकता काय कितें? म्हटल्यार आरपोरा हांगासर ज्या नायट क्लबान उजो लागलो आणि 25 जाणां मरण आयलें, तो नायट क्लब बुलडोजर एक्शन घेवन उडोवपाक शकतात काय कितें? अशी शक्यताय ताणें उक्तायली. हांवें ताका आय डोंट थिंक सो अशें उत्तर दिलें, कारण ताची चवकशी सुरू आसा आणि ज्या तरेन वेगवेगळ्यो गजाली मुखार येतात, खंयच्या तरी ऑथॉरिटीन ते लिगल म्हटलां, कोण तरी ते इल्लिगल म्हणटा, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी तेचेर एक्शन घेना. म्हणटकूच अशा पद्दतीन इमिजिएट बुलडोजर एक्शन जावपाक शकता काय असो प्रश्न म्हाज्या मनान आयलो आणि हांवें म्हटलें की आय डोंट थिंक सो म्हणून आणि मागीर फोन दवरलो. त्या उपरांत आतां 2 वरांनी एक ब्रेकिंग न्यूज आयली. ती म्हटल्यार सीएमओ म्हटल्यार चीफ मिनिस्टर ऑफिस हांगासरल्यान एक ऑर्डर इश्यू जाल्या. ती ऑर्डर म्हटल्यार ह्याच रोमियो लेन जे नायट क्लब आणि शॅक चलयतात ते म्हटल्यार सौरव आणि गौरव लुत्रा जे आयज ह्या आरपोरा प्रकरणा उपरांत थायलंड हांगासर पळोवन गेल्यात. तांचो एक बीच शॅक आसा वागातोर हांगासर, रोमियो लेन शॅक म्हणून, आणि तो शॅक मोडून उडोवपाचे ऑर्डर्स हे सीएमओ ऑफिसान इश्यू केल्लेले आसा. आणि पुराय नॅशनल मिडिया टीम ह्यो सगळ्यो वागातोर हांगासर आतां धांवपाक लागल्यात, कारण खंयच्याय खिणाक ह्या शॅकाचेर एक्शन जावपाक शकता. आणि ही ब्रेकिंग आयल्या उपरांत म्हाका उगडास आयलो सकाळचो त्या फोनाचो. म्हणटकूच एक गजाल हातूंतल्यान स्पश्ट जाल्या, ती म्हटल्यार आरपोरा प्रकरणांतले जे फेल्युअर आसा, आरपोरा प्रकरणांतली जी निष्क्रियता आसा, आरपोरा प्रकरणांतल्यान सरकारची जी बदनामी जाल्या पुराय देश आणि आंतरराष्ट्रीय स्तराचेर, ती आता पुसून उडोवपाक लागून सरकारची खंय तरी आता एक ड्रामाबाजी सुरू जाल्ली आसा. आणि ही ड्रामाबाजी पुरायपणान वेल प्लॅन्ड पद्दतीन चल्ल्या. एक गजाल म्हटल्यार सिस्टमॅटिक पद्दतीन नॅशनल मिडियाक ही माहिती दिवन की हांगासर बुलडोजर एक्शन जातली अगेन्स्ट इल्लिगल नायट क्लब्स ऑर इल्लिगल शॅक, आणि अशा पद्दतीन ज्यो नॅशनल मिडिया आसा तांची फुल फ्लॅज टीमी गोंयांत धाडपाचें सत्र सुरू जाल्लें आसा. आणि ते टीमी पावल्या उपरांत आयज अकस्मात सीएमओ ऑफिसांतल्यान ही ऑर्डर इश्यू जाता. रोमियो लेन शॅक जो वागातोर हांगा आसा, जो शॅक आरपोरा हांगासर इन्सिडंट जाल्ल्या नायट क्लबाचेच मनीस चलयतात, सौरव आणि गौरव लुथ्रा हांच्या मालकीचो, त्या शॅकाचेर बुलडोजर एक्शन आता जावपाची आसा. म्हणटकूच आमी कितें तरी व्हडली एक्शन घेता आणि आमी बुलडोजर एक्शन घेवन अशा पद्दतीन इलिगॅलिटी मोडून उडयता अशा पद्दतीचें एक चित्र तयार करून हे आरपोरा प्रकरणांतले जे फेल्युअर आसा, हे फेल्युअर लिपोवपाचो हो प्रयत्न आसा, हे आता वेगळेपणान सांगपाची गरज ना. खरें म्हटल्यार लज दिसपाक जाय ह्या सरकाराक आणि सरकारी यंत्रणांक, कारण वागातोर हांगासरलो जो रोमियो लेन शॅक आसा त्या शॅकान केल्ले एन्क्रोचमेंट
ऑन पब्लीक प्रॉपर्टी, ऑन टुरिझम प्रॉपर्टी ती मोडून उडोवची अशी ऑर्डर खुद्द हायकोर्टान दिल्ली आसा. हायकोर्टान निलेश फट्टे हांणी PIL फायल केल्ली आणि त्या PILाचेर ही ऑर्डर जाल्लेली आसा. पुणून फक्त नावाक दाखयतात अशा पद्धतीची एक्शन घेऊन ते एन्क्रोचमेंट सरकारान पयस केल्ले. पुणून ते एन्क्रोचमेंट पयस केल्या उपरांतूय बीन ह्याच लुथरा ब्रदर्सांनी परतून एक फावट तेचेर एन्क्रोचमेंट करून थंयसर इल्लीगल बांदकाम केल्लेलें आसा आणि ती ऑर्डर हायकोर्टाची ऑर्डर पुरायपणान इम्प्लिमेंट अजून मेरेन जावंक ना. ही इम्प्लिमेंट करपाची ऑर्डर दिल्ली डिपार्टमेंट ऑफ टुरिझम, कारण ती जमीन जी आसा ती डिपार्टमेंट ऑफ टुरिझमाची आणि टुरिझम डिपार्टमेंट ही ऑर्डर घेऊन न्हिदला. आयज करता फाल्यां करता अशें म्हणून पुरायपणान टुरिझम डिपार्टमेंटान ह्या शेकाक प्रोटेक्शन दिवपाचें काम केलां. आणि आयज ह्या खिणाक जेन्ना ह्या सरकारचे फेल्युअर एक्सपोज जाला आणि त्या फेल्युअराचो परिणाम म्हणून 25 निरपराध लोकांचे जीव गेल्यात, त्या उपरांत आपली लस लिपोवपाक लागून अशा पद्धतीची हे एक्शन घेऊन सरकार ह्या एक्शनीक नॅशनल आणि इंटरनॅशनल अशा पद्धतीची पब्लिसिटी दिवन ही ड्रामाबाजी करता अशें दुर्दैवान म्हणचें पडटा. आता ह्या इल्लिगलिटीचेर एक्शन घेवप हातून चुकीचें कांयच ना, पुणून कोर्टान ऑर्डर दिवन सुद्धा जेन्ना तुम्ही ह्या इल्लिगलिटीक प्रोटेक्शन दिला आणि आयज आरपोरा इन्सिडंट लिपोवपाक लागून तुम्ही ह्या बुलडोजर एक्शनाची जी कितें एक ड्रामाबाजी करपाक सोदतात, तातून ह्या सरकारचे आणि सरकारी यंत्रणाचे अपयश हे लिपपाक शकना. हे अपयश हे ऑलरेडी उक्ताडार पडला आणि ह्या अपयशाचे परिणाम जे आसात ते परिणाम सरकाराक भोगचेच पडटले. म्हणटकूच हायली पब्लिसिटी स्टंट करून व्हडल्या व्हडल्या मेन स्ट्रीम मिडिया, नॅशनल मिडियाक आफोवन तांचे पुराय टीम हांगासर आफोवन ही वागातोर हांगासरल्या ज्या रोमियो लेन शेकाचे डेमोलिशन, बुलडोजर डेमोलिशन करून सरकारान जी ड्रामाबाजीचे नाटक आयज जे रचलेले आसा त्या ड्रामाबाजींतल्यान सरकाराक हडफडा प्रकरणांतल्यान आपले तोंड लिपोवपाक मेळचें ना हे स्पश्ट जाल्लें आसा. आणि त्या खातीर आता खंयच्याय खिणाक ही एक्शन सुरू जावपाक शकता. तुम्ही सगळ्या सोशल मिडियाचेर आणि सगळीकडे पळयतले की सरकारान कितें तरी व्हडलें धाडसी काम केला, हे रोमियो लेन शेक उडोवन अशा पद्दतीन दाखोवपाचो प्रयत्न जातलो. पुणून एक गजाल लक्षात दवरा, ही ऑर्डर ऑलरेडी फाटल्या फावटी जाल्लेली, ऑगस्ट म्हयन्यात एक्शनूय जाल्ली, पुणून ती एक्शन जाल्या उपरांत परतून त्या शेक ओनरांनी परतून एन्क्रोचमेंट करून ती जागा आडयली. इतली मस्ती ही कशी तयार जाता, इतली मस्ती खंयसून येता? विदाउट पॉलिटिकल सपोर्ट, विदाउट गव्हर्नमेंट सपोर्ट ही कोणूच मस्ती करपाक शकना. आणि अशा पद्धतीन ह्या मस्तखोर अशा लोकांक आता सरकार जेन्ना एक्सपोज जाता तेन्ना ही ड्रामाबाजी करून सरकार ह्यो गजाली लिपोवपाक सोदतात. एकीकडे ह्या बुलडोजर एक्शनीची ड्रामाबाजी आणि त्या ड्रामाबाजींतल्यान पुरायपणान पब्लिसिटी स्टंट करून सरकार आपले अपयश लिपोवपाक सोदता. आणि दुसरीकडेन आयजूच सकाळी CMO ऑफिसांतल्यानूच एक प्रेस नोट इश्यू जालो आणि काय फोटो इश्यूज जाले, तुम्ही पळोवपाक शकतात. 25 लोकांक जे आरपोरा हांगासरल्या त्या नायट क्लबान मरण आयलें, दुर्दैवी मरण आयलें, तातूंतले 21 जाण जे आसात ते कामगार पोट भरपाक दुसऱ्या स्टेटींतल्यान हांगासर गोंयान येवन आपले पोट भरून आपल्या फॅमिली सांबाळपी हे गरीब कामगार, आणि हेर 4 जाण हे दिल्लीतले असले. त्या 21 जाणांच्या बॉडीचेर पोस्टमार्टम जाल्या उपरांत त्यो बॉडी आयज तांच्या फॅमिली कडेन सन्मानान सुपूर्द केल्यो अशा पद्धतीची माहिती दिवपी ही प्रेस नोट. आता सन्मानान आणि कसल्यो कर्मा बॉडी तुम्ही सुपूर्द केल्यो, ज्या लोकांक तुमच्या निष्क्रियते खातीर, ज्या लोकांक तुमच्या बेजबाबदारपणा खातीर मरण आयले, त्या लोकांच्या कुडीचे तुम्ही त्यांच्या कुटुंबियाकडे ते कुडी दितात, त्या कुटुंबियांनी कितें म्हणून सोचचें? त्या फोटो भितर तुम्ही पळयतात की ही फॅमिली म्हटल्यार कशा पद्धतीची ही गरीब फॅमिली, आणि या गरीब फॅमिलीचे हे भुरगे त्या कुटुंबाचो आधार, त्या गरीब आवय बापायचो आधार आयज ते वगडावन बसल्यात. कित्याक लागून वगडावन बसल्यात? तर निव्वळ सरकारची निष्क्रियता, सरकारचो बेजबाबदारपणा आणि सरकारचे करप्शन. या करप्शनाचे बळी हे भुरगे थारलेले आसात. केंद्र सरकारान तांकां 2 लाख आणि राज्य सरकारान तांकां 5 लाख रुपया कॉम्पेन्सेशन जाहीर केल्ले आसा.
तुम्ही लोकांच्या जीवाची पैशांनी किंमत जी करतात ती पुरायपणान खरें म्हटल्यार अत्यंत कितें शब्द घेवचो अशी परिस्थिती येता. शब्द आसा मनान पुढे त्या तोंडान व्यक्त करपाकूय लज दिसता. तुम्ही पैशांनी किंमत करता तुमच्या बेजबाबदारपणाची, पण कारवाई कोण करतलो? जे लोक जी सिस्टम ह्या सगळ्या गजालीक जबाबदार थारल्या त्या सिस्टमीचेर ऍक्शन कोण घेतलो? त्या लोकांचेर ऍक्शन कोण घेतलो? आयज हे फोटो पळयल्या उपरांत काळी चर्र जाता. ते गरीब लोक, तांच्याच फॅमिलीतलो तांचो आधार, तांचे भुरगे आयज गोंयान येवन काम करून कष्ट करून ते पोट भरताले, त्याच्या फॅमिलीचो आधार असलेले ते आधार आयज हे गरीब कुटुंबां वगडावन बसल्यात. तांच्यो कुडी तुम्ही त्या फॅमिलीकडे सन्मानान पावयल्यो म्हणून फोटोबाजी करतात, म्हणून त्या कुटुंबाचेर कितें परिस्थिती ओढावली आसतली हाचोय विचार म्हाका दिसता करचो पडटलो. किमान ते कॉम्पेन्सेशन तरी त्या पीडित कुटुंबांक योग्य पद्धतीन पावचे, त्या कॉम्पेन्सेशनाचेर कोणी तरी पर्सेंटेज कापची न्हू ही विनंती करची पडटा. कारण घडये कोण तरी भितर थर्ड पार्टी, थर्ड एजंट तयार जावन तो त्या पीडित कुटुंबाकडल्यान आपली पर्सेंटेज तातूंतल्यान काडपाक शकता. कारण दुर्दैवाची गजाल आयज संसार आणि हे जे शासन सरकार हे सगळे पर्सेंटेजीचेर चलता. 2014 सावन केंद्रात बीजेपीचे सरकार आसा, 2012 सावन गोंयान बीजेपीचे सरकार आसात. विकसित भारत, महाशक्ती, व्हडल्यो व्हडल्यो गजाली आमी करतात. आणि हे फोटो जर पळयत जाल्यार मनीस कसो जगता? त्या झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, आसाम आणि वेस्ट बंगाल हांगासून गोंयान पोट भरपाक येयल्ले हे कामगार कित्याक तांकां आपले राज्य सोडून हेर राज्यांनी पोट भरपाक वचचें पडटा? होच तो विकसित भारत? आयज गोंयकारांक पोट जर भरतलो, नोकरी जर करतल्यो जाल्यार गोंया भायर नाजाल्यार फॉरेनाक वचचें पडटा. कारण हांगासर तांकां तशा पद्दतीच्यो नोकऱ्योच्यो संद्यो मेळनात. म्हटल्यार हे जे इंटरनल जे मायग्रेशन जाता ते इंटरनल मायग्रेशन थांबवप शक्य ना काय कितें? त्या राज्यांनी आपल्या लोकांक योग्य पद्धतीन रोजगार, व्यवसाय, एम्प्लॉयमेंट, पोट भरपाची संधी जर मेळत जाल्यार तांकां इंटरनल मायग्रेशन करपाची गरज ना. मागीर हे इंटरनल मायग्रेशन इज टोटल फेल्युअर ऑफ अवर सिस्टम. आणि ह्या फेल्युअरा खातीरूच, आणि हे फेल्युअर आसूनय बीन तुम्ही व्हडल्यो विकसित भारताच्यो ज्यो गजाली करतात त्यो म्हाका दिसता ह्यो गजाली फक्त लज नासलेले मनीसूच करपाक शकतात. या सगळ्या गजालींचेर खरो म्हटल्यार विचार जावंक जाय. ह्यो सगळ्यो गजाली कशा पद्धतीन जाग्यार घालपाक शकतात हाचेर विचार जावपाक जाय. गोंयकार पयलीं कुयटाक वयताले आणि मागीर एकटो मनीस कुयटाक गेल्या उपरांत तो मागीर आपल्या वळखीन, आपल्या गांवांतले, आपल्या सोयऱ्या दायरांक घेवन कुयटान वयतालो. आयज भायल्या राज्यांची, गरीब राज्यांची तीच परिस्थिती जाल्या. झारखंड, उत्तराखंड, आसाम जे मनीस बाबडे गोंयान हांगा पोट भरपाक येतात तांच्या खातीर हांगा एम्प्लॉयमेंटाच्यो एम्पल ऑपॉर्च्युनिटीज आसात. कारण टुरिझम रिलेटेड जे व्यवसाय आसात तातूंत गोंयकार काम करपाक शकना. मागीर ते आपल्या गांवांतले सोयरे धायरे, आपल्या हेर इश्टांक घेवन हांगासर येतात आणि हांगासर नोकऱ्यो करतात. त्या आरपोरा इन्सिडंटांतल्यान आमी पळयतात पुरायपणान जो किचन स्टाफ त्या जाग्यार शिरकलो आणि तो त्या धुवरान घुस्पटोन मेलो. आयज एका गांवांतल्यो 2-2, 3-3 बॉडी थंयसर त्यांच्या फॅमिली कडेन सुपूर्द करच्यो पडल्यो. ते फोटो पळयल्या उपरांत त्या कामगारांच्या फॅमिलीची कितें अवस्था, कितें गरिबी, आणि हो त्यांचो आधार, फुडाराचो आधार आयज ह्या इन्सिडंटान काबार जाल्लो आसा. ह्या सगळ्या पापाचो धनी कोण? ह्या सगळ्या बेजबाबदारपणाक कारणीभूत कोण? या सगळ्या गजालींचो विचार करचो पडटलो. आणि ह्या सगळ्या गजालींच्या अनुषंगान ह्या प्रकरणाची अकाउंटेबिलिटी ही कोणाची तरी दिवचीच पडटली, कोणाचेर तरी ती थारोवची पडटली. बेठेत अशा पद्धतीन बुलडोजर ऍक्शन आमी घेतात अशें म्हणून व्हडल्या मिडिया थ्रू तुमची इमेज व्हडली कितें तरी कर्तबगार सरकार नाजाल्यार कर्तबगार प्रशासन अशा पद्धतीन करून तुम्ही हे अपयश लिपोवपाक शकना. तुम्ही कितली जरी पब्लिसिटी ड्रामाबाजी केली तरी सुद्धा ह्या पापातल्यान तुम्ही मुक्त जावपाक शकना. जो मेरेन त्या इन्सिडंटाक जबाबदार सरकारी यंत्रणा, जबाबदार अधिकारी, जबाबदार राजकीय फुडारी हांकां अकाउंटेबल ही सिस्टम धरिना तो मेरेन हडफडच्या दुर्घटनेच्या पापातल्यान तुमकां मुक्त जावंक मेळचें ना. तुम्ही घडये तुमचे पॉलिटिकल पावर वापरून तातूंतल्यान मुक्त जावपाक शकतात, पुणून या
नियतीकडे तुम्ही खेळ करपाक शकना. देव हे सगळें पळयता. तुम्ही जर देवाक मानतात आणि व्हडले व्हडले दोरे हातान बांदून तुम्ही भोंवतात जाल्यार त्या देवाक मानात. तो देव तुमच्याकडे पळयता आणि तो देव निमणे मेरेन तुमकां माफ करचो ना, इतले तुम्ही लक्षात दवरा. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आम्ही गांवकारी युट्यूब फेसबुक लाईव्ह अपडेटाच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.